बत्ती शिराळा सांगलीच्या वाळवा तालुक्यातलं एक गाव जे अख्ख्या जगात प्रसिद्ध आहे स्पेशल नागपंचमीसाठी। हो मंडळी, दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागांची पूजा, मिरवणूक, नागांच्या वेगवेगळ्या स्पर्धा आणि यासोबतच एकाचड एक डीजे यासाठी बत्ती शिराळ्याची नागपंचमी ही जगात चर्चेचा विषय। आजही नागपंचमीच्या निमित्ताने इथे तब्बल 41 जिवंत नागांची पूजा करण्यात आली, त्यांची मिरवणूक काढण्यात आली आणि हे पाहण्यासाठी जिल्ह्यासह राज्यभरातून भाविकांनी आणि डीजे प्रेमींनी तुंबड गर्दी केली होती। आता या परंपरेमागचा इतिहास काय आहे, इथल्या ग्रामस्थांना अशा प्रकारे जिवंत नागांची पूजा करण्याची परवानगी कशी काय मिळते आणि मध्येच हे डीजेचं वेळ कुठून आलं, हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। मंडळी, महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात आपल्याला काही ना काही परंपरा ह्या बघायला मिळतात, पण नागपंचमी म्हटलं की नेहमीच सांगली जिल्ह्यातील बत्ती शिराळा या गावाचा आवर्जून उल्लेख केला जातो। सांगलीपासून 60 किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे गाव। या गावात खऱ्या नागांना पकडून त्यांची पूजा केली जाते, त्यांना प्रेमानं खाऊ पिऊ घालून त्यांची मनोभावे सेवा केली जाते। नाग हा फक्त प्राणी नसून त्याला देवाचं देवत्व या गावकऱ्यांनी बहाल केलेलं होतं। शिवाय देशभरातून लाखो भाविक या दिवशी या गावात नागाचं दर्शन आणि नागांची मिरवणूक बघायला येतात। फक्त नागपंचमीसाठी हे गाव जगभर प्रसिद्ध झालं। नुकतंच साप म्हटलं तरी आपल्या भुवया उंचावतात, पण या गावात मात्र नागपंचमीच्या दिवशी मातीच्या किंवा कागदावरच्या सापाची नाही तर डिरेक्ट खऱ्या खुऱ्या नागाचीच पूजा केली जाते आणि या नागपूजेला हजारो वर्षाचा इतिहास आहे। बत्ती शिराळा येथे हजारो वर्षापासून जिवंत नागाची पूजा केली जात होती। ही परंपरा नेमकी कुठून चालू झाली याबद्दल अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता असं समजलं की 12व्या शतकात गोरक्षनाथांचे काही काळ या गावाच्या 2 किलोमीटर अंतरावर सतीचा ओढा आणि मोरणा नदीच्या संगमावर वास्तव होता। त्यावेळी भिक्षा मागण्यासाठी शिराळा गावातील महाजन यांच्या घरी हे गोरक्षनाथ आले होते। त्यावेळी त्यांनी भिक्षा घालण्यास वेळ झाला आणि गोरक्षनाथ यांनी तो वेळ का झाला असं विचारलं। त्यावेळी महाजन यांच्या पत्नीनं सांगितलं की ती नागाची पूजा करत होत्या। गोरक्षनाथ यांनी आज जाऊन बघितलं तर त्या मातीच्या नागाची पूजा करत होत्या। त्यावेळी गोरक्षनाथ यांनी त्यांना जिवंत नागाची पूजा कर असं सांगितलं आणि आपल्या मंत्रांनी तिथे जिवंत नाग निर्माण केला आणि त्यावेळेपासून ही परंपरा शिराळ्यामध्ये सुरू झाली असं सांगण्यात येतं। अजूनही इथल्या नागपंचमीचा प्रमुख मान हा महाजन कुटुंबियांकडे असल्याचं दिसून येतं। दर 12 वर्षांनी नाथ संप्रदायाचा मेळावा इथे मोठ्या प्रमाणात भरतो। ही नागपंचमी पाहण्यासाठी जगभरातून लोक येत असतात। शिराळ्याच्या नागपंचमीचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी सर्व घरांमध्ये जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा होती। जेव्हा पूर्वी हा उत्सव शिराळ्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा, तेव्हा नागपंचमीच्या 1 महिना अगोदर तेथील नाग मंडळी नाग पकडायच्या मोहिमेवर निघत असत। हातात लांब काठी आणि नागाला ठेवण्यासाठी मडकं असा लावा जमा घेऊन 5-6 तरुणांचा ग्रुप ही मोहीम फतेह करायचा। पकडलेले नाग, साप, धामीन आणि त्यांची नागपंचमी उत्सव संपेपर्यंत योग्य प्रकारे काळजी घेतली जायची। मंडळी, नागपंचमीच्या दिवशी गावातील ग्रामदेवतेची पूजा करून लाह्या, फुटाणे, दूध, केळी, फुलांचे हार इत्यादी नैवेद्य नागांना दाखवून मग प्रसाद घेऊन साधारणपणे 100 ते 125 नागांची एकाच वेळी मिरवणूक काढली जायची। त्यानंतर नागांचे खेळ आयोजित केले जायचे। सर्वात उंच फणा काढणारा नाग, सर्वात लांब नाग अशा वेगवेगळ्या स्पर्धा असायच्या। यामध्ये जिंकलेल्या मंडळांना बक्षिसं दिली जायची। नागपंचमीला हे नागाचे खेळ पाहण्यासाठी इथे लाखो नागरिक येत होते। यातला आणखीन एक वैशिष्ट्याचा भाग म्हणजे 2 वर्षाच्या बालकापासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वच जण न घाबरता गळ्यात नाग किंवा धामण घालून फोटो काढायचे। असे फोटो तुम्ही आपल्या किंवा आपल्या नातेवाईकांच्या घरात एकदा तरी पाहिले असतील। परंतु सापांचे होणारे हे हाल पाहून तेथील निसर्ग आणि वन्यजीव प्रेमींनी हायकोर्टात धाव घेतली आणि 2002 मध्ये कोर्टाने त्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार आदेश देऊन सापांना पकडणं, त्यांचा खेळ करणं आणि मिरवणूक काढणं, प्रदर्शन करणं आणि त्यांची स्पर्धा भरवण्याला बंदी घातली। तसेच या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन, जिल्हा कोर्ट, वन खातं आणि पोलिसांवर सोपवण्यात आली। त्यामुळे गेल्या वर्षापर्यंत या गावात फक्त नागाच्या प्रतिकात्मक मूर्तीची पूजा केली जात होती।
शेकडो वर्षापासून चालत असलेली ही परंपरा न्यायालयाच्या निर्णयानंतर खंडित झाली होती. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने कमीत कमी एक दिवस तरी आम्हाला जिवंत नागाची पूजा करण्यास परवानगी मिळावी अशी भावना गावकरी गेल्या अनेक वर्षांपासून व्यक्त करत होते. यासाठी गावकऱ्यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे गेल्या वर्षीपासून ही बंदीतील काही नियम लावून शिथिल करण्यात आली. त्यामुळे गेल्या वर्षी फक्त 21 जिवंत नागांची पूजा करण्याची परवानगी मिळाली होती, तर या वर्षी 41 जिवंत नागांची पूजा करण्याची आणि मिरवणूक काढण्याची परवानगी मिळाली आहे. परंतु सापांना काहीच त्रास होणार नाही याची कठोर काळजी घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. या वर्षी तर इथे दुर्मिळ असा पांढरा नाग बघायला मिळाला. शिराळ्यात होणारा नागपंचमी उत्सव सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरळीतपणे पार पाडावा याकरता दरवर्षी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येतो. त्याचबरोबर या शहरातून दरवर्षी प्रतिकात्मक नागाची भव्य मिरवणूक ही काढण्यात येते. जवळपास इथे 70 ते 80 नाग मंडळ असून प्रत्येक मंडळ दरवर्षी या मिरवणुकीसाठी लाखोंचा खर्च करते. सकाळी 10 ते संध्याकाळी 8 पर्यंत ही मिरवणूक गावातून अंबाबाईच्या मंदिरापर्यंत काढली जाते. जुन्या काळात बैलगाडी आणि पारंपरिक वाद्य वाजवत निघणारी ही मिरवणूक आज आधुनिक वाहनं आणि दमदार डीजे यांनी सुसज्ज असते. पारंपरिक वाद्य कमी झाली तशी इथल्या या मिरवणुकीत डीजेंची संख्या वाढली. आता तर राज्यभरातील सगळे प्रसिद्ध डीजे नागपंचमीच्या दिवशी या गावात त्यांची सिस्टम घेऊन दाखल होतात. अलीकडच्या काळात तर हे डीजे बघण्यासाठी नागपूर पासून ते सिंगापूर पर्यंतची मंडळी इथे हजेरी लावतात. त्यामुळे प्रशासनाकडून बंदोबस्तासाठी मिरवणूक मार्गी सीसीटीव्ही कॅमेरे, वॉच टॉवर ठेवण्यात येतात. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागपंचमी साजरी होण्यासाठी प्रशासन दरवर्षी कंबर कसलेलं पाहायला मिळतं. मंडळी, जिवंत नागाच्या पूजेमुळे 32 शिराळ्याचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे. इथे होणाऱ्या जिवंत नागाच्या पूजेमुळे या गावाला नागभूमी म्हणून देखील ओळखलं जातं. गेली अनेक वर्ष ही नागपंचमी न्यायालयात अडकली होती, पण आता गेल्या वर्षीपासून पुन्हा गावकऱ्यांना त्यांच्या या परंपरेचं पालन करता येणार आहे. त्यामुळे ही सर्व धर्म समभावाचे प्रतीक असणारी नागपंचमी साजरी करताना शिराळकरांना आता पुन्हा उत्साह आला आहे. तर मंडळी, तुम्ही कधी 32 शिराळ्याला नागपंचमी पाहायला गेलाय का? तुम्हाला ही मिरवणूक कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.